चिपळूण तालुक्यातील नवसाला पावणाऱ्या आदिशक्ती करंजेश्वरीचा शिमगोत्सव 22 तारखेपासून सुरू झाला आणि 24 तारखेला जत्रोत्सवानिमित्त नवस लावून ठेवण्यात आलेल्या 111 शेरणींपैकी 38 शेरणी सापडल्या। आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी एक दिवस आधीच जमिनीमध्ये या शेरणी पुरल्या जातात। आज शिमगोत्सवाचा तिसरा दिवस आहे। गोळकोटवरून पालखी पेठमामध्ये आलेली आहे। अनेक ठिकाणी या ठिकाणी नवस बोलण्यासाठी भाविक येतात। आज सिने कलाकार आहेत आपल्या सोबत, ज्या मोठ्या मोठ्या पडद्यांवर आपण काम करता। आज कोकणामध्ये शिमगोत्सव बघायला आलात। परवाच्या रात्री तर पहाटे 4 वाजेपर्यंत तुम्ही जागरण करून देवीचं दर्शन घेतलंय, काय वाटतंय? खरं तर हा माझा आयुष्यातला पहिला अनुभव आहे। शिमगा हा मी फक्त ऐकून होते, मला काय असतं, त्याची प्रथा काय असते, तो कसा पार पडतो ह्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती। सागरच्या तोंडून खूप वर्ष मी ऐकत होते, पण अनुभव नव्हता। मला तो अनुभव स्वतः घ्यायचा होता आणि ह्या वर्षी मला असं वाटतं सगळं जुळवून आणलं देवीने, कारण शूटिंगमधनं वेळही मिळाला, आम्हाला सगळ्यांना एकत्र वेळ मिळाला आणि हा शिमगोत्सव आम्ही साजरा केला सगळ्यांबरोबर। त्याचा मला अत्यंत आनंद होतोय, कारण असा सोहळा मी आयुष्यात कधी बघितलेला नाही आणि मला खूप बरं वाटतंय की आयुष्यात एकदा तरी मला हा अनुभव घेता आला। काय मागणं मागाल? देवी आमची सर्वांची इच्छा पूर्ण करणारी आहे। पुढच्या रोलसाठी, पुढच्या लाईफसाठी किंवा पुढच्या एकंदरीत प्रवासासाठी मला असं वाटतं की देवीला सगळं माहितीच असतं, तिच्याकडे वेगळं मागायची गरज नसते। पण त्यातूनही प्रत्येक वेळेला जेव्हा देवीसमोर हात जोडला जातो तेव्हा काही ना काहीतरी मनातनं इच्छा निघतेच। पण त्याच्या आधी मला असं वाटतं की सगळ्यांना आरोग्य लाभो हीच मी देवीचरणी इच्छा सगळ्यांसाठी मागते, सगळ्यात पहिले, आणि मग मी स्वतःसाठी मागते। सो येस, कलाकार म्हटला की तो चमकणारा तारा असतो आणि आज असे अनेक तारे आपल्याकडे आज शिमगोत्सवानिमित्त आलेले आहेत। देवीची शक्ती, देवीचा आशीर्वाद त्यांना मिळो ही इच्छा व्यक्त करून इथंच थांबूया। व्हिडिओ जर्नलिस्ट सनी आठवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण।